उमराजेंचं काय काम आहे? ओमराजेचं कसं काम आहे त्यांचं, पण संपर्क आमच्याकडे कमी आहे. राणा जगदीश पाटील यांनी पीक विमा, पुन्हा अनुदान, खूप प्रयत्न त्यांचे. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चनाताई पाटील आहे. काय परिस्थिती आहे? अर्चनाताई पाटील ओमराजेचं काय कार्यच नाही. कॉल घेणे कॉल उचलणे, त्याच्यावर विकास म्हणत नाही. तुमचे खासदार कोण आहे? ओमराजा त्यांचं काम कसं आहे? एकदम एक नंबर आहे. काय परिस्थिती काय राहील? काय नाही, ओमराजाला निवडून द्या. काय परिस्थिती काय राहील असं वाटतं? अर्चनाताई, का बरं? कारण दादाचा विकास भरपूर आहे, त्याच तुलनेत अर्चनाताई पण काम करतील. अर्चनाताईकडनं भरपूर अपेक्षा आहेत लोकांना. येईल काय राणा दादा येईल काय? एमआयडीसी मंजूर करून आणली आहे. एमआयडीसी काम चालू आहे. रिलायन्स तुळजापूरचे आमदार आहेत का, त्यांनी कामं केलीत भरपूर कामं केली. आता ओमराजे निंबाळकर एका बाजूला आहेत, एका बाजूला अर्चना पाटील आहे. काय होईल? आता कोणाचं काय सांगावं, आता का आपण कुणाचं काय नाही, तुमचं सांगा. काम कुणाचं चांगलं? मतदान दिन हा भाग आता तर राणादादानं आम्हाला दवाखाना केला. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला राणा पाटील यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील आहेत. काम कुणाचं चांगलं आहे? ओमराजेचं काम चांगलं. ओमराजेंचं काम चांगलं. पाटील कुठं आता आलं? आता तर उभारले. वैयक्तिक राणा पाटील मुळे मतदान अर्चनाताईला करणार. मोदी म्हणून नाही, अर्चनाताईलाच मतदान करणार. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना पाटील आहेत. कुणाचं काम चांगलं वाटतं? अर्चना पाटील. अर्चना पाटील आहेत, एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहे. एकंदरीत काय परिस्थिती आहे? काय नाही, आम्हाला आमची इच्छा आहे ओमराजे यावे. दादा राणादादाने वगैरे चांगलं काम केलेलं आहे. शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी वगैरे त्यांनी भरपूर सहकार्य केले शेतकऱ्यांना. बरं. राणा पाटील त्यांचं काम कसं आहे? एकदम एक नंबर आहे. मस्त काम आहे, चांगलं काम. ओमदादाचं काय असं म्हणावं तसं, पण ते उचलतेत, पण काम कधी असं केलेलं ऐकलं नाही. ऐकलं ना? नाही इथून अर्चनाताई शिवाय पर्याय नाही. काय गावचा विकास झालाय का नाही? काय झालाय. कोणी केलाय? नमस्कार, बेधडक चर्चा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण आहोत तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये. आगामी लोकसभा निवडणूक नुकतीच होऊ घातलेली आहे आणि ह्या अनुषंगानं सामान्य जनतेच्या प्रश्न, अडचणी आणि एकूणातच इथल्या भागाची परिस्थिती काय या संपूर्ण गोष्टीवर आपण एक आढावा घेणार आहोत. चर्चा गावची खासदारावरची हा विशेष भाग आपण घेऊन येत आहोत. तर या भागामध्ये सामान्य जनतेच्या अडचणी, प्रश्न आणि भावी खासदार या संपूर्ण गोष्टीवर आपण लोकांशी चर्चा करतोय. आपण थेट लोकांशी. नमस्कार, काय नाव आहे तुमचं? महादेव देखणे. एकूणातच आता इथल्या भागाचा, तुमच्या गावचा काय विकास झालाय का? विकास काय विकास काय झाला आपला? विकास केलाय का नाही गावात? पाणी, रस्ते काय झाले का नाही? रस्ते झाले तर पाणी कुणी केलंय? कोणी केलं? आपल्या कामात आपण रोज उठले शेताला. सचिन पाटील. सध्या आपण बघितलं तर देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बरोबर. देशाचा विकास ज्यांच्या आपण हातात देणार आहे आणि ते विकास करणार आहे, तशी देशाची ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्या लोकसभेसाठी एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना पाटील उभा आहेत. एकंदरीत या मतदारसंघाचा विकास काय झाला? राणा जगदीश पाटील यांनी पीक विमा, पुन्हा अनुदान, खूप प्रयत्न त्यांचे प्रयत्न आहेत. आता एका बाजूला लोकसभेसाठी अर्चना पाटील आहेत आणि एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहे. काय परिस्थिती आहे? सध्या परिस्थिती अर्चनाताई पाटील चांगली आहे. चांगली. जनतेनं कौल आहे. ओमराजेंचं काय काम आहे? ओमराजेचं कसं काम आहे त्यांचं, पण संपर्क आमच्याकडे कमी आहे. मोदी पंतप्रधान होतील का? काम चांगलं आहे. जागतिक लेवलला चांगलं आहे त्यांचं. नमस्कार. नमस्कार. सध्या तुमच्या भागाचा, इथल्या परिसराचा काय विकास झालाय का नाही? झालं, भरपूर आहे विकास, चांगल्या प्रमाणात आहे. चांगला आहे. विकास कामं भरपूर केलेत म्हणायचं. बरे तुमचे खासदार सध्याचे ओमराजे निंबाळकर आहेत, बरोबर? आणि खासदारच्या मानाने विकासच्या मानानं कमी आहे जरा, खासदारकीच्या बाबतीत. तशा मानानं त्यांच्या निधी बाबतीत आहे, गावात प्रमाणात आलाय निधी. खासदारकी निधी आला. तुमचे आमदार कोण आहे? राणा पाटील. त्यांचं काम कसं आहे? एकदम एक नंबर आहे. मस्त काम आहे, चांगलं काम. आता विषय असा आहे, लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. एका बाजूला अर्चना पाटील ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि दुसऱ्या बाजूला आहेत ते ओमराजे निंबाळकर आहेत की. कुणाचं पारडं जड वाटतं तुम्हाला?
पारडं जड असं काय सांगू शकत ना. चांगले आहेत दोन्ही बी उमेदवार, चांगले चांगले मग कामं कोणाचे चांगले आहेत देशात? का अर्चनात आहेत तर फर्स्ट टर्म आहे, त्यांचं काम काय सांगता येणार नाही. ओमराजेचं चांगलं आहे काम. पण यांचे पती आमदार आहेत. आमदारचं काम त्या आमदारचं सांगावं ना मी तुम्ही. आमदारचं काम एक नंबर आहे. ओमराजेंनी कुठली कामं केली? आमच्या गावात एक सिमेंट रस्ता दिला तेवढं माहित आहे मला. बाकी याच्या व्यतिरिक्त फोन करून सगळ्यांचे प्रश्न जेवढे काम असेल तेवढे सोडव. वैयक्तिक मला तर काय आलं नाही माझ्या नाही, बाबतीत. आलं तर नाही, केलं तर तुमचं काम घेऊन गेलं तर लगेच सोडतात असं लोकांचे. मी बी कवा केलं नाही त्यांना, कधीच नाही. खास नाही. तर तुमचं कामच नव्हतं. नाही तसं संपर्क नाही, कामाचं काय नाही, पण आहेत काम करते तेवढं मान्य आहे आम्हाला. पण मी कवा केलं नाही आणि मला नमस्कार. नमस्कार. नाव काय दादा तुमचं? स्वप्नील पाटील. स्वप्नील पाटील. हा, काय करता दादा तुम्ही? मी बालाजी अमायन्स कंपनीमध्ये कामगार आहे. बरं. हा, तुमचं गाव हेच? गाव तामलवाडी. बरं. काय तुमच्या परिसरातला तुमच्या भागाचा काय विकास? भरपूर विकास केलाय राणादादांनी. हा, राणादादांनी भरपूर विकास केलाय आमच्या भागात. भरपूर विकास केला. भरपूर. ओमराजे निंबाळकर खासदार आहेत तुमचे. हो, खासदार आहेत. सध्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. नाही, बरोबर आहे. बरोबर. हो. काय परिस्थिती काय राहिली असं वाटतं? अर्चनाताई. का बरं? कारण दादाचा विकास भरपूर आहे, त्याच तुलनेत अर्चनाताई पण काम करतील. अर्चनाताईकडनं भरपूर अपेक्षा आहेत लोकांना. हा. ओम दादाचं काय असं म्हणावं तसं फोन ते उचलतेत, पण काम कधी असं केलेलं ऐकलं नाही. ऐकलं ना? नाही. माळ आहे तुम्हाला भाऊ? माळकरीचे कधीपासून? मी 80 काय इथलेच आहे तुम्ही तामलवाडीचे? नाही नाही. मग माझं गाव उमरगा. पाहुणे येतं. असं आहे काय? पाहुण्यासाठी तुमच्या गावचा विकास झालाय की नाही काय? हा, कोणी केलाय? चौगुले. तुमचे आमदार कोण? ज्ञानेश्वर चौगुले. त्यांचं काय काम आहेत का नाही? चांगले आहेत का काम? आता निवडणूक लागली लोकसभेची. एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना पाटील आहे. कुणाचं काम चांगलं वाटतं? अर्चना पाटील होतील का खासदार परत? होतील. ओमराजेंचं काही एवढं काम नाही का? ओमराजेंचं काम पब्लिक हे आहे. अर्चना पाटीलच. अर्चना पाटील. नमस्कार. काय चाललंय? काय नाही. काय आज काय गावात काय आज नेमकं? आमच्या गावचा वार्षिक 50वा सप्ताहाचा अखंड महाराज सप्ताह चालू आहे. त्यानंतर आज शेवटची पंगत आहे. आज सांगता समारोह. बरोबर. सप्ताह विषय असा आहे, सध्या देशाचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक लोकसभेची माहिती आहे तुम्हाला? हो. मग त्याच्यातून देशाचा पंतप्रधान होणार आहे. बरोबर. आता विषय असा आहे, तुमच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लागली आणि त्याच्यामध्ये एका बाजूला आहेत ओमराजे निंबाळकर, एका बाजूला आहेत अर्चना पाटील. अर्चना पाटील. तुमच्या मतदारसंघाचा काय विकास वगैरे झालाय का? रस्ते वगैरे काय? गावचा विकास पूर्वीपासून चांगला झालेला आहे आणि सर्वच पक्षांनी केलेला आहे. त्यातल्या त्यात आता राणादादांनी वगैरे चांगलं काम केलेलं आहे. शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी वगैरे त्यांनी भरपूर सहकार्य केलेले शेतकऱ्यांना. बरं. तरी पण आता दोन्ही टप आहे ते उमेदवार. बरं. अर्चनाताई पाटील आणि ओमराजे निंबाळकर. बरं. कोण शेवटपर्यंत येईल हां सांगू शकत नाही. हां. पण काम कोणाचं चांगलं वाटेल? काम त्या पक्षाचं चांगलंच आहे. आता हे राणादादा वगैरे भाजपमध्ये आहेत, त्यांनी सुद्धा काम चांगलं केलेलं आहे. पूर्वी तरी शरद पवार गटामध्ये घड्याळाकडे होते, त्यावेळी त्यांचं काम चांगलं आहे आमच्या गावासाठी. चांगलं आहे. आता हे 5 वर्षात त्यांनी आमदार भाजपमधून गेलेले आहेत. आता त्यांच्या मिसेस अर्चनाताई पाटील घड्याळाकडे गेले, त्या दादा पवार गटाकडे. आता त्यांचंही कार्य चांगलंच होणार आहे. महिलांसाठी त्यांनी चांगले उपक्रम राबवलेले आहेत. महिलांसाठी कोणते उपक्रम राबवले? आता समजा आरोग्य खात्या हे असेल किंवा शिक्षणाच्या सोयी असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून भरपूर त्यांनी जिल्हा परिषद सहकार्य केले आहे. चांगलं काम. हो, काम चांगलं. इथलेच आहेत चव्हाण बरेच आहेत का इथे? बरेच लोक चव्हाण. काय आता तुमच्या भागाचा, तुमच्या तामलवाडीचा विकास झालाय का नाही? झालंय. राणादादा मग कुणी केलाय? राणादादा. त्यांचं काम चांगलं आहे का? चांगलं आहे. चांगलं बरं. आता लोकसभेची निवडणूक आहे, एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चनाताई पाटील आहे. काय परिस्थिती आहे? अर्चनाताई पाटील. का बरं? दादाचं कार्य बघून चांगलं आहे काम त्यांचं. या भागामध्ये भरपूर त्यांनी काम केलंय का? ओमराजेचं काय कार्यच नाही. कॉल घेणे, कॉल उचलणे, त्याच्यावर विकास म्हणत नाही. लोकांचं असं म्हणणं आहे की ओमराजे लगेच फोन केला की उचलतात, काम मार्ग गेलं. काय कामच नाही ना. काहीच नाही. बरोबर. मग मोदी परत पंतप्रधान होतील काय? त्यात काय गॅरंटी? 100%. 100%. मोदींनी काय केलंय देशात?
मोदीने काय केलं आम्हाला माहिती नाही, पण मोदी पंतप्रधान होते एवढं माहिती. नमस्ते. नमस्ते बोला. नाव काय? संदीप ननवरे. काय तुमच्या भागाचा इथला विकास झाला का नाही? विकास झाला की सर, रस्ते ही ते राणादादाने केलीत काम. काय काय विकास कामं केली? एमआयडीसी मंजूर करून आणली आहे. एमआयडीसी काम चालू आहे. रिलायन्स तुळजापूरचे आमदार आहेत का, त्यांनी कामं केलीत भरपूर. भरपूर कामं केली. आता एका बाजूला देशाची निवडणूक लागलेली आहे. तुमच्या भागाचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर आणि अर्चना पाटील हे त्यांच्या राणादादा यांच्या पत्नी आहेत. काय परिस्थिती आहे? सध्या सर तिथं लढत भरपूर टफ होणार आहे. तालुका कुठला आहे? तुळजापूर तुळजापूर आहे का? जिल्हा उस्मानाबाद. धाराशिव आहे का नाही? धाराशिव हा? काय विकास झालाय का नाही गावचा? काय चालू हा चालू आहे. कोण करताय? गावात माणसं गावातली माणसं होय. आमदार माहितीत का कोण आहे? हा नाही सांगितल्यावर माहिती होतं, काय तसं नाही. चालू आहे पण. खासदार माहिती कोण आहे? ओमराजे निंबाळकर माहितीत का? होय. कोण आहे? ऐक्यू आहे. ऐकू आहे. आणि राणा पाटील तीच ऐक्यू आहे. बोलले तेवढं काय पिशातला असतो आम्हाला तेवढं काय माहिती. हा राणा पाटलाचं काम कसं आहे? चांगला आहे. हा चांगला आहे. चांगलं पण त्याचा आपल्या गावाच्या मर्जीवर आहे. पण भेटलात का नाही तुम्ही त्यांना? नाही. ओमराजेंना नाही भेटलाच नाही तुम्ही? का बरं? का आपल्या पर्सनल पर्सनल कशा भेटत मोदी सरकार येईन का परत? ती का आपल्याला ह्याच्यावर वाढल्याचं. तुम्हाला काय वाटतं? पण नमस्ते म्हणलं. काय चाललंय? निवांत चाललंय. काय गावात काय कार्यक्रम आहे? काय सप्ताह चालू सप्ताह. तुमचं नाव काय? सय्यद हा घोडोलाल सय्यद. काय गावचा विकास झालाय का नाही? काय झाला कोणी केलाय? राणादादा. त्यांचं काम कसं आहे? चांगला आहे. चांगलं आहे का? एका बाजूला आता त्यांच्या पत्नी उमेदवार आहेत लोकसभेला आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर आपण ओमराजे निंबाळकर आहे. काय परिस्थिती राहील? येईल की राणादादा येईल की अजून. राणादादा येईल की. त्यांचं काम काय बरं? काम काय म्हणजे काम गावातलं आहे त्याचं करू लागते, ते देते करून घेते. करून घेतलं. मोदी परत पंतप्रधान होतील का? काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. बरं, शेतकऱ्यांची काय परिस्थिती? शेतकऱ्याची काय आज दुनियाची हाल आपल्या शेतकऱ्यांची. म्हटलं तर देशाची निवडणूक आहे, नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्या आमदार जर बघितले तर राणा जगदीश पाटील आहेत आणि खासदार आहेत ते ओमराजे निंबाळकर आहेत. आमदारच्या फंडातून विविध कामं आणि खासदारच्या फंडातून विविध कामं. एकूणातच गावचा विकास झालाय का? गावचा विकास झाला की कुणी केलाय? काय ग्रामपंचायतने केला. ग्रामपंचायतला कसं आमदार फंडापेक्षा खासदार फंडापेक्षा आमची ग्रामपंचायत मोठी. आमची गावाला वित्त आयोग भरपूर आहेत. त्यामुळे सर्व जो विकास होतो तो गावाच्या फंडामधून होतो. बरोबर. देशाचं नेतृत्व ठरणारी निवडणूक आहे. बरोबर. खासदारकीला एका बाजूला बघितलं तर अर्चना पाटील आहेत, एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहे. एकंदरीत काय परिस्थिती आहे? काय नाही, आम्हाला आमची इच्छा आहे ओमराजे यावे आणि ओमराजे येणार. 100% येणार. 100% येणार. त्यांनी इथं विकास काम वगैरे काय दिलेत का नाही? केलेत की 2-3 सभागृह दिलेत आणि सभामंडळाचे काम चालू आहे. म्हणजे ओमराजेंचं काम चांगलं आहे. ओमराजेंचं काम चांगलं आहे, पण माझं म्हणणं काय सांस्कृतिक सभागृह देणं किंवा सभागृह देणं किंवा रस्ते देणे यापेक्षा सामान्य नागरिक ज्यावेळेस फोन करतो, आता हा फोनचा मुद्दा जास्त उचलला आहे. जर मी एखादा फोन केला तो रिसीव्ह नाही केला, पीए असो किंवा तो आमदार असो, पण ज्यावेळेस ओमदादाचा पीए असतील किंवा स्वतः खासदार साहेब असतील, एखाद्या फोनवर काम होतं, हेच काय जनतेला महत्वाचं आहे. फोनचा मुद्दा जो विषय वाढत आहे तो चुकीचा आहे. आणि फोनवर हे काम होतं हे महत्वाचं सध्या, कारण आता जे युग आहे ते काय फॉरवर्ड आहे. जेवढ्या लोक कामं होतील तेवढे काय आपल्या जनता आहे ते खुश होणार आहे. आता तुमच्या भागाचा काय विकास झाला आहे? विकास चांगल्या प्रकारे झालेला आहे. कोणी काय? राणादादांनी काय कामं काय केली? प्रत्येक गावामध्ये निधी आहे, फंड्स आहेत, आमदार फंडाच्या माध्यमातून सभागृह आहेत, सिमेंट रस्ते आहेत, नाला खोलीकरणाची कामं झालेली आहेत. राणादादाच्या माध्यमातून बस स्टँडची कामं दिलेली आहेत ह्या भागात. आणि प्रत्येक गावामध्ये खासदार कोण आहे? आत्ताचे ओमराजे आहेत. त्यांचं काम कसं? ओमराजेंचं काम खाली विकासाच्या बाबतीत अजिबात नाही. ते फोन उचलतात म्हणजे लोक. फोन उचलतात लोकांचा. फोन उचलणं म्हणजे काम होतं का? विकास काम दिसलं पाहिजे ना. पर्टिक्युलर एखाद्या खासदारांनी काय केलं पाहिजे, विकास काम केलं पाहिजे.
राणादादांच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं दवाखान्यात नेण्याचं काम होतं या ठिकाणी. बरोबर. आतापर्यंत जवळजवळ 27-28 हजार लोकांचे ऑपरेशन तेरणामध्ये मोफत केले आहे. आमच्या पूर्ण मतदारसंघामध्ये इकडं अर्चनाताईच्या माध्यमातून राणादाच्या माध्यमातून या ठिकाणी शिबिर आरोग्य शिबिर भरून प्रत्येक गावामध्ये 400-500 लोकांचे आरोग्य तपासणी झाले आहेत. मोफत औषधी देण्याचं काम झालेलं आहे. अर्चनाताईच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांचं काम चांगल्या प्रकारे झालेलं आहे. हळदी कुंकाच्या माध्यमातून असेल, बचत गटाच्या माध्यमातून असेल, त्यांनी भरपूर या ठिकाणी काम केलं. आता विषय असा आहे, देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्या धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना पाटील आहेत. काय परिस्थिती आहे? देशाचं भवितव्य मोदीजींच्या हातात आहे, त्यामुळे मोदीजींचा उमेदवार अर्चनाताई आहेत. 100% बहुमताने निवडून येणार. फिक्स होणार खासदार. आज 100% खासदार ओमराजेंचं काय येणार? ओमराजे येणारच नाहीत निवडून, त्याच्यामुळे त्यांच्याविषयी चर्चाच करायची नाही. विकासाचं काम करणाऱ्या खासदाराच्या मागे 100% जनता उभं राहते. राणादादांच्या मागे 100%. नमस्ते. जय महाराज. नमस्कार. काय चाललंय तुमच्या गावातले भगवा पंचायत? आहे आपलं गावचा सप्ताह. अडचणी दूर व्हाव्या. गावचा सप्ताह चालू आहे वाटते. हा चालू आहे. शेतकऱ्यांची काय परिस्थिती? असं लय भयानक परिस्थिती बेकार आहे सध्या. हा. त्यांना कुठल्या काय योजना आलेल्या मिळत नाही त्या वेळेला. त्यांच्यावर फार अति संकट लय बरं. भारी आहे. वय काय तुमचं आता? वय आहे माझं 55 आहे. 55 आहे. हा. शेतात काय आहे तुमच्या? शेतात काय आता जवारी झाली, गहू झाला, आता काय सगळं काही खासदार माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? खासदार आता ओमराजे. त्यांचं काम कसं आहे? चांगलं आहे. चांगलं आहे. होय. तुम्ही त्यांना फोन केलाय कधी? हे नाही केला तर केला म्हणा का उगा केला म्हणा. फोन केलाच नाही. नाही. तुमचे आमदार कोण आहेत? पाटील आहे ते, कोण पाटील? राणा पाटील. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं बरं आहे सगळं. नाव काय तुमचं? विठ्ठल गजेंद्र लोंढे. इथलेच आहे तुम्ही? काय विकास झाला की नाही गावचा? काय गावाचा विकास काय काय होत नारायण त्याला काय ना, पण कसं आहे, स्थानिक अडचणी सुटल्यात का नाही? नाही ना, रस्ते, आता काय पाणी? खाली अडचणी काय होत काय देवाला कोणच काम करू शकत नाही. कुठला बी नेता काम करू शकत हा, नाही. हा, हा. ते आपल्या आमचा आमदार रामदास आहे, आणि खासदार? ओमराजे. मग तुमच्या आमदाराचं काम कसं आहे? आमदार चांगला आहे, राणादार चांगलं काम आहे. चांगलं काम आहे. आणि खासदारांचं काम कसं आहे? चांगला एक नंबर आहे. आता विषय असा आहे, एका बाजूला ओमराजे निंबाळकर आहेत, एका बाजूला अर्चना. दोघांची टक्कर लागणार आहे. दोघांची फाईट लागणार जबरदस्त. हा. दोघांतून एक 50 मतांनाच निवडून येते. 50 मतांनी? 50 मतांना एवढे रिप्राइज आहे. चालू फाईट चालू आहे, दोन्हीची फाईट चालू आहे. फाईट टपच आहे म्हणायची. टपच 50 मताचा 50 मतांची फार करा. या गावाचा विकास काय झाला का नाही? तुमच्या स्थानिक अडचणी काय सुटल्यात का नाही? लोकांचे काय प्रश्न असते? सुटल्याच नाही. तुमचे खासदार कोण आहे? ओमराजा. त्यांचं काम कसं आहे? एकदम एक नंबर आहे. हा. आणि आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. ओमराजे निंबाळकर एका बाजूला आहेत महाविकास आघाडीकडून, आणि दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील आहेत महायुतीकडून. काय परिस्थिती काय राहील? काय नाही, ओमराजाला निवडून द्या. फिक्स आहे. ओमराजेंनी चांगला विकास केला. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? गोकुळ हरिदास शिंदे. तुमच्या गावाचा, तुमच्या भागाचा काय विकास झालाय? विकास प्यायला पाणी नाही साहेब. नळाला हिरवगार पाणी येते. कसं काय बरं? भाजीपाल्याला विचार ना कशा पाहिजे. अवघडच परिस्थिती म्हणजे. हा. आणि शेतकऱ्याचा एवढा मोठा प्रश्न आहे, खायला महाग झाला शेतकरीवर. भावच नाही कुठल्या अवस्था. आणि औषध आणि खत गगनाला भिल्ले. हा. त्याच्यामुळं भाजपला मतदान लोक करणार नाही. तुमचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत ना. काम कसं आहे त्यांचं? काम त्यांचं बरं आहे, पण ते स्थानिक लेवलला लोकांना जी मूलभूत गरजा आहेत त्याच्यावर कुठलाच पक्ष ठाम भूमिका, स्पष्ट भूमिका नाही त्यांची. बरोबर. आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. एका बाजूला महाविकास आघाडीकडून आपले ओमराजे निंबाळकर आहेत, दुसऱ्या बाजूला आहेत ते अर्चना पाटील आहेत. राणा जगदीश पाटील यांच्या पत्नी. कशी परिस्थिती काय आहे? परिस्थिती ओमराजेचं पाडतं जड आहे. जड आहे. नमस्कार. नमस्कार. नाव काय? सुरेश रामचंद्र पवार. देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. बरोबर आहे. आपण जे नेतृत्व निवडून देणार आहे, देशाचं नेतृत्व करणार आहे, देशाचा विकास करणार आहे. एका बाजूला आपल्या मतदारसंघाचा विचार केला तर एका बाजूला महायुतीकडून आपण म्हटलं तर अर्चना पाटील आहेत, आणि महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर आहेत. काम कुणाचं जड आहे? चांगलं कुणाचं काम? सध्याला जर आता परिस्थितीचा विचार जर केला
तरी आमच्या जिल्ह्यामध्ये ओमराजे थोडे बरं वाटतात. आणि आता चालू मध्ये जर ही फोडाफोडीचं राजकारण आणि शेतकऱ्याची परिस्थिती बघता आणि मराठ्याच्या आरक्षणाचा विषय जर घेतला तर भाजपला 100% नापसंत आहे. मी हाही विषय कसा आहे, महागाई पण देशात वाढली. महागाई तर लग्नात गेली आणि ह्या जीएसटीमुळे तर वैतागला आला सगळा भाग. आज आपल्याला 1 तोळे सोनं घ्यायचं म्हणलं तर 20,000 रुपये जीएसटी आधी भरावं लागते. विनाकारण 20,000 रुपये त्या मोदी सरकारच्या खात्यामध्ये जातात. सत्य घटना सांगायचा मुद्दा म्हणजे. आणि खातन फितन ह्याचा खर्च केला तर सोयाबीनला भाव आहे जेमतेम 4,000 रुपये. शेतकऱ्याची त्या रोजगार लावलेला खर्चच निघत नाही. तर आम्ही 6,000 रुपये देतोय वर्षाला. 6,000 रुपये देत ना आमच्याकडून 50,000 घेतोय. म्हणजे आमचा कोणच्या 6,000 कुठला आला आम्हाला? आमचंच 46,000 रुपये ते खातं आहे.